नमस्कार मंडळी आणि गुड मॉर्निंग. कशा आहात तुम्ही सर्वजण? आम्ही इथे एकदम मजेत आहोत आणि तुम्हाला सांगितलं होतं आम्ही डान्सची प्रॅक्टिस करतोय. तर साऊथ इंडियन डान्स आहे. साऊथ इंडियन म्हणजे कन्नड आहे डान्स, कर्नाटक मधला आहे. तर मी फर्स्ट टाइमच करते आणि ऍक्च्युली मला डान्स जास्त येत नाही, परंतु प्रॅक्टिस केली आता. आणि आम्ही आता आज परफॉर्मन्स आहे, तर कॉम्पिटिशन आहे ऍक्च्युली. आणि आता आम्ही बघू, ट्राय तरी करणार आहे विन होण्याचा. तर अजूनही माझ्या बरोबर 9 मुली आहेत. तर सगळेजण आता 10चा टायमिंग होता पोहोचायचा, अजून 15 मिनिटं आहेत. आणि अशा प्रकारे मी घरच्या घरी मेकअप केलाय. तर फर्स्ट टाइम, म्हणजे मला एवढा मेकअप काही येत नाही, परंतु तिने माझ्या मैत्रिणीने सांगितलं होतं तसा मेकअप केलाय मी. आणि राघव गाऊ आहेत, आता माझे मिस्टरच त्यांना सांभाळणार आहेत दोघांनाही. इथे माझ्या काही मैत्रिणी होत्या, तर त्या रेडी होत होत्या आणि मी देखील थोडंफार टचअप केलं इथे. आणि मग त्यानंतर सगळेजण आले. डान्सच्या प्रोग्रामला थोडंसं लेट झालं सांगितलेल्या टायमिंगच्या नुसार, परंतु डान्सचा प्रोग्राम खूप छान झाला आमचा. तर तुमच्यासोबत मी थोडीशी क्लिप शेअर करेलच डान्सची. आणि खूप सारे प्रोग्राम होते. तर आमच्या कॅटेगरीमध्ये 3 डान्स होते आणि त्यामध्ये आम्हाला फर्स्ट प्राईज मिळालं होतं. तर माझी मैत्रीण आहे कृतिका, तर तिने बसवलं होता डान्स आणि इतका सुंदर डान्स बसवला होता तिने. तर तिने ॲक्च्युली खूप जास्त प्रॅक्टिस करून घेतली होती सगळ्यांकडनंच. ನಾನು ಸ್ಪೀಚ್ಲೆಸ್ ಆಗಿದೆ. ನಿಜವಾಗ್ಲೂ ತುಂಬಾ ಥ್ಯಾಂಕ್ಸ್. ಈ ತರನೇ ಡಾನ್ಸ್ ಮಾಡಿ ನಮಗೂ ಒಂದು ಇನ್ಸ್ಪೈರ್ ಆಗುತ್ತೆ. ನೀವು ಈ ತರ ಎಲ್ಲ ಡಾನ್ಸ್ ಮಾಡ್ತಾ ಇದ್ರೆ ಅಂಡ್ ರಿಯಲಿ ಅಂಡ್ ಎಕ್ಸ್ಪ್ರೆಷನ್ ಆನ್ ಪಾಯಿಂಟ್. ಎಲ್ಲರೂ ಮುಖದಲ್ಲೂ ಅಷ್ಟು ಚೆನ್ನಾಗಿದೆ, ಸ್ಮೈಲ್, ಎಲ್ಲರೂ ಸಾಂಗ್ ಹೇಳ್ತಾ ಇದ್ರಿ. ಅಂಡ್ ಫಾರ್ಮೇಶನ್ ಅಂಡ್ ಬ್ರಿಲಿಯಂಟ್ ಎವ್ರಿ ಟೈಮ್. ಲೈಕ್ ಯು ಆರ್ ಡೂಯಿಂಗ್ ದ ಫಾರ್ಮೇಶನ್ ಪ್ಲೇಸ್ಮೆಂಟ್. ಮ್ಯಾಮ್ ಸ್ವಲ್ಪ ಏನೋ ಆಯ್ತು, ಇಟ್ಸ್ ಓಕೆ, ಬಿಟ್ರಿ ಅದನ್ನ. ಮತ್ತೆ ಮುಂದೆ ಬಂದು ಡಾನ್ಸ್ ಮಾಡಿದ್ರಿ ಅಂಡ್ ಪ್ರಾಪ್ ಯೂಸ್ ಮಾಡಿದ್ರಿ, ಜ್ಯುವೆಲ್ರಿ, ಕಾಸ್ಟ್ಯೂಮ್, ಅಷ್ಟು ಅಂದ್ರೆ ಹ್ಯಾಟ್ಸ್ ಆಫ್. ಥ್ಯಾಂಕ್ ಯು ಸೋ ಮಚ್ ಅಂಡ್ ಕೀಪ್ ಡಾನ್ಸಿಂಗ್. ಥ್ಯಾಂಕ್ ಯು. ಥ್ಯಾಂಕ್ ಯು ಶ್ರೀಸಾಸ್. ಸೊ ನಾನು ಹೇಳಿದೆ, ನಿಮ್ಮೆಲ್ಲರ ಅಭಿಪ್ರಾಯವನ್ನು ಎಲ್ಲರೂ ತಗೊಂಡು ಇವತ್ತು ಪಾರ್ಟಿಸಿಪೇಟ್ ಮಾಡಿದವರು ಲೇಡೀಸ್ ಮಾತ್ರ, ಯಾರು ಮೆನ್ ಮಾಡಿಲ್ಲ. ಸೊ ಆದ್ರೆ ನಮ್ಮ ಜಡ್ಜಸ್ ಪ್ಯಾನಲ್ ಒಬ್ಬರೇ ಲೇಡೀಸ್ ಇರೋದು. ಸೊ ಅವರಿಗೆ ಮತ್ತೊಂದು ನಾನು ಕೇಳ್ತೇನೆ, ಅವರ ಅಭಿಪ್ರಾಯವನ್ನು ನಾನು ಎಲ್ಲ ಟೀಮ್ಗೂ ಕೇಳ್ತೇನೆ. ಅಂಜಲಿ, ನಿಮ್ಮ ಒಪಿನಿಯನ್? ಅದೊಂದು ಹೇಳ್ತಾರಲ್ಲ, ನಾರಿ ಸಬ್ಕೋ ಬಾರಿ ಅಂತ. ಅವರೊಬ್ಬರು. आणि मी डान्सचा पूर्ण व्हिडिओ इंस्टाग्रामवरती अपलोड केलेला आहे, तर मी लिंक माझ्या व्हिडिओच्या खाली टाकून देते. आणि त्यानंतर खूप सारे छोट्या मुलांचेही परफॉर्मन्स होते, तर त्यासोबतच गाण्याचे देखील परफॉर्मन्स होते. आणि हा तोच एक मोमेंट आहे जिथे जेव्हा आम्हाला प्राईज भेटलं होतं, फर्स्ट प्राईज. आणि खूप खुश होतो आम्ही. त्यानंतर आम्ही निघालो होतो घरी, कारण राघव खूप म्हणजे वैतागला होता, रडत होता. सो तिथे आम्हाला थोडेसे स्नॅक देखील दिले होते प्रत्येकाला. त्यानंतर आम्ही स्नॅक घेतले आणि लगेचच घरी यायला निघालो. तर घरी म्हणजे आम्ही ॲक्च्युली गेलो होतो सिटी सेंटरला, कारण गाऊला भूक लागली होती खूप. तर तिथे गाऊला खायचं होतं बर्गर. सो आम्ही मॅकडोनल्डमधून बर्गर घेतला आणि माझ्या मिस्टरांनी त्यांना पिझ्झा खायचा होता, तर त्यांना पिझ्झा घेतला. आणि मला खायचा होता पास्ता. तर व्हाईट सॉस पास्ता मला प्रचंड आवडतो. सो मी बाहेर गेल्यावरती नॉर्मली व्हाईट सॉस पास्ता घेते. तर असं काही प्रत्येकाने म्हणजे सगळ्यांनी ज्याचं त्याचं संपवलं असं नाही, तर सगळेजण शेअर करून खात होतो आम्ही.
तर डान्स वगैरे करून आल्यानंतर आम्ही जेवायला गेलो, बाहेर जेवण वगैरे केलं आणि थोडासा आराम केला, ड्रेसिंग वगैरे चेंज केलं, कारण आमची जी कॉम्पिटिशन होती तर ती साऊथ इंडियन टाईप मध्ये होती, साऊथ इंडियनचा ड्रेस घालून होती आणि ती कर्नाटक समाज आहे, तर घिया समाज म्हणून आहे कर्नाटक मधला, तर त्यांनी आयोजित केलं होतं आणि आम्ही फर्स्ट आलेलो आहोत. तर कृतिका म्हणून एक माझी मैत्रीण आहे, तर तिने डान्स बसवला होता आणि एकदम सुंदर, एकदम इतका छान जोरदार परफॉर्मन्स आम्ही दिला ना, खरंच खूप छान वाटतंय मला, कारण मला ऍक्च्युली एवढा डान्स येत नाही. सो तिने सगळं शिकवलं होतं, सगळं करूनही घेतलं आमच्याकडनं. खरंच खूप सुंदर, खूप छान, डान्स देखील खूप छान होता. तर आता मी चहा घेते आणि आज IPL आहे, तर IPL देखील बघायची आम्हाला. तर IPL स्टार्ट झाली, 6 वाजता चालू होणार होती, तर आता 6:15 वाजले, स्टार्ट झाली. जस्ट आता चहा घेऊन मी जाणार आहे, चहा घेऊन बसणार आहे रिलॅक्स मध्ये, कारण संध्याकाळी जेवण वगैरे आता बनवायचं नाही, कारण हेवी खाल्लंय आता, तर काही भूकही नाहीये. आणि असं वाटलं होतं की IPL स्टार्ट होईल लवकर, परंतु IPL स्टार्ट नाही झाली कारण पाऊस चालू झाला होता. सो त्यामुळे मी पुन्हा एकदा थोडीशी रेस्ट घेतली. घरातली कामं मी सगळी आवरून ठेवली होती, सो जेणेकरून मला डान्सवरून आल्यावरती थोडासा आराम भेटेल. आणि गाऊची ॲक्टिव्हिटी घेत होते मी. नमस्कार मंडळी. तर गावच्या स्कूलमध्ये जुन्या टी-शर्ट पासून बॅग बनवायची आहे त्यांना, तर आम्हाला फक्त त्याचं वरती हे जे आहे राऊंड हे कट करायला सांगितले, साईडचे हँड्स आहेत ते कट करायला सांगितले आणि अशा प्रकारे हे 10-10 सेंटीमीटरचे कट मारायला सांगितलेत. तर हे मुलांना टाय करायचंय आणि हे टाय झालं की मग वरती बॅग तयार होईल. तर विदाऊट म्हणजे न शिवता, न मशीन लावता तुम्हाला हे करायची होती बॅग. सो अशा प्रकारे मुलांना ऍक्टिव्हिटी देतात स्कूलमध्ये. आणि गाव एक्साइटेड आहे ना? हा. आणि अजून ते माझ्या स्कूलचं टाइम टेबलचं प्रिंट आउट पण आलंय. माझं टाइम टेबल असं आहे. हा. स्कूल तर अशा प्रकारे आता गावचं स्कूलची देखील तयारी झालेली आहे आणि मॅच अजून म्हणजे पावसामुळे बंद आहे, अजून चालू नाही झाली. 7:15 वाजले. 6 वाजता मॅचसाठी आम्ही थांबलो होतो, परंतु अजून काही मॅच चालू नाही झाली. तर बघू आता चालू होते की नाही, तर झोप येते खूप, तर झोपून घेणार आहोत आम्ही देखील आता. आणि राघव जस्ट झोपलाय आता, भूकही कोणाला नाही. तर घराची राहिलेली साफसफाई आता सगळं उद्या करणार आहे, कारण सिरियसली आज टाइमच भेटला नाही आणि खूप थकल्यासारखं देखील झालंय. तर आजचा ब्लॉग मी इथे संपवते. तुम्हाला जर आजचा ब्लॉग आवडला असेल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूयात नेक्स्ट ब्लॉगमध्ये, तोपर्यंत बाय.